नमस्कार मित्रांनो, पश्चिम बंगालचे इलेक्शन हे देशाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं होतं हे आपण गेल्या दशकभरातील तिथल्या घटनाक्रमाच्या माध्यमातून किंवा प्रसारमाध्यमांवरती ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्यांचा अंदाज लावून आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. कारण बांगलादेशी घुसपेट असेल, बांगलादेशातून होणारी अवैध वाहतूक असेल, अवैध त्यांचे व्यवसाय असतील, रोहिंग्यांची भारतामध्ये होणारी घुसपेट असेल, या सर्वांचं एक प्रवेशद्वार भारतामध्ये हे पश्चिम बंगाल होतं. त्यामुळे पश्चिम बंगालचं इलेक्शन जिंकणं हे फार महत्त्वाचं होतं. कारण की मध्यंतरीच्या काळामध्ये ममता दीदींनी तर पश्चिम बंगालला आम्ही पश्चिम बंगालचं नामकरण आणि आम्ही बांगला करू अशा प्रकारचं सुतोवाच केलं होतं. त्यामुळे येणाऱ्या काळात बांगलादेश कधी झाला असता हे आपल्याला कळलं सुद्धा नसतं. त्यामुळे ती निवडणूक आहे, ती निवडणूक जिंकणं हे फार महत्त्वाचं होतं. त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान अनेक प्रकारचे प्रचाराचे वेगवेगळे इव्हेंट त्या ठिकाणी हे राबवण्यात आले. सर्वच राष्ट्रीय पक्षांनी आपापल्या परीने त्या ठिकाणी प्रचार केला. त्यामध्ये सर्वात गाजलेला इव्हेंट आणि सर्वात गाजलेली घटना म्हणजे नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी विकत घेतलेली झालमुरी. त्यांनी 10 रुपयाची झालमुरी ही विकत घेतली आणि जणू काही त्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे वारे हे न्यारे झाले आणि त्या ठिकाणी अनपेक्षित असं एक प्रकारचं यश हे भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि त्या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन होऊन त्या ठिकाणी त्यांचं ते काम हे पुढे जात आहे. आता ही जे झालमुरी या ठिकाणी हा जो नरेंद्र मोदींनी जो त्या ठिकाणी ती घेतली आणि त्या माध्यमातून ते इलेक्शन एक प्रकारे पलटलं, त्या घटनेचं जे एक त्याची चर्चा आहे ही देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणात रंगली आणि त्यावरती विविध प्रकारच्या कमेंट्स आणि विविध प्रकारचे मतं हे प्रत्येकाने त्या ठिकाणी व्यक्त केली. त्याच धर्तीवर पुन्हा एक घटना हे नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आता एक घडलेली आहे. नरेंद्र मोदी हे देशाच्या विविध कराराच्या अनुषंगाने आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं हे विदेश दौऱ्यावरती आहेत आणि त्या विदेश दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांचा इटली येथे सुद्धा दौरा हा नुकताच पार पडला आणि त्या ठिकाणी ते जाऊन आले आहेत. इटलीच्या दौऱ्यामध्ये असताना नरेंद्र मोदींनीही स्थानिक त्या ठिकाणी काही तिथल्या नेत्यांशी चर्चा केली, विविध प्रकारचे करार केले आणि तिथल्या स्थानिक काही पर्यटन स्थळांच्या आणि काही ऐतिहासिक स्थळांच्या भेटीसुद्धा घेतल्याचं आपल्याला बातम्या आणि प्रसारमाध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी नरेंद्र मोदींनी एक डिप्लोमेसी केली. त्याला पुढे मेलोडी डिप्लोमेसी म्हणून सुद्धा ती एक प्रसारमाध्यमांवरती ती सगळीकडे फिरते आहे. नरेंद्र मोदींनी एक पार्ले कंपनीच्या ब्रँडचं असणारं एक मेलोडीचं चॉकलेटचं एक बॉक्स म्हणा किंवा ते गिफ्ट म्हणा हे आपण बघितलं की ते त्यांनी इटलीच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी गिफ्ट म्हणून दिलं आणि इटलीच्या पंतप्रधानांनी ते देतानाचा सेल्फी काढून त्यांनी स्वतः तो त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडलवरून हा त्यांनी शेअर केला. तर ही जी एक घटना आहे ही घटना पुन्हा या घटनेनं संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आणि पुन्हा त्या विदेश दौऱ्याचं एक वातावरण, तिथले वारे हे एकदम पलटले आणि काही महत्त्वाचे करार हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. परंतु ते करार कुठले होते याकडे आपण जाण्याच्या आधी पुन्हा थोडंसं एक ॲनालिसिस करूया की ज्यावेळी हस्तांदोलन नरेंद्र मोदींनी ह्या तिथल्या पंतप्रधानांशी केलं, त्यांनी कार डिप्लोमेसी केली, त्यांनी हे मेलोडी डिप्लोमेसी केली, यावेळेस मात्र भारतीयांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर फायदा म्हणजे कसा की आपण घरात बसून आपल्या महाराष्ट्रातील युवकांनी असतील, नागरिकांनी असेल, देशातल्या नागरिकांनी असतील, घरात बसून वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय चुकीच्या कमेंट्स हे त्या ठिकाणी आपल्याला प्रसारमाध्यमांवरती पाहायला मिळाल्या. खरं तर आपल्या देशाचे पंतप्रधान हे विदेश दौऱ्यावरती असताना ते आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जातात
अशा वेळी आपण चुकीच्या कमेंट्स देणं आणि चुकीच्या बातम्या ह्या प्रसारित होणं हे खरं तर चुकीचं आहे. परंतु आपल्या इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण फार मोठं त्या ठिकाणी वापर केल्याचं दिसतं. तर कमेंट्स तरी कशा की हस्तांदोलन आता केलं आहे, आता गळाभेट घ्या, प्री वेडिंग फोटोशूट सुरू आहे, भारतीय नागरिकांना पंतप्रधानांनी महागाईच्या दलदलीमध्ये पोचलो किंवा उन्हातान्हात आम्ही डिझेल पेट्रोलच्या रांगेमध्ये उभे आहोत आणि पंतप्रधान तिकडे थंड हवेच्या ठिकाणी फिरत आहेत, अशा नको नको त्या कमेंट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु या माध्यमातून आपण फक्त त्या ठिकाणीच आपलं लक्ष गेलं का की पंतप्रधान त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी कुठले करार केले, त्या कराराचा भारतावरती काय परिणाम होणार आहे, किती सकारात्मक परिणाम होणार आहे, हे पाहणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे. आपण एक शॉर्टमध्ये असं बघूया की काय त्या ठिकाणी करार झाले. तसे बघितले तर जवळपास 15 करार हे या दरम्यान झालेले आहेत. मित्रांनो, इटली हा देश असं आपल्याला त्यातला एक माहिती अशी मिळते की इटली हा देश 225 लाख करोडची अर्थव्यवस्था असणारा जगातील 8व्या क्रमांकाचा देश आहे. जगातील 8व्या क्रमांकाच्या देशासोबत आपण जेव्हा डिप्लोमसी करतो, जेव्हा द्विपक्षीय चर्चा करतो, तेव्हा ह्या काही गोष्टी असतात की ज्या कनेक्ट्स होण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात, त्या नरेंद्र मोदींनी तिथे केल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर ते करताना त्यांच्या डोक्यामध्ये राष्ट्रहित, राष्ट्रविचार हे 100% असणारच आहे, त्यामध्ये दुमत नाही. तर या करारामध्ये आपण इटलीसोबत कुठले करार केले, तर अशी माहिती येते आहे की आपण ट्रेड, टेक्नॉलॉजी, स्ट्रॅटेजीमध्ये पार्टनरशिप इटलीसोबत करणार आहोत. त्यानंतर आपण IITच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण इटलीसोबत करार करणार आहोत. आतंकवाद असेल, सागरी सुरक्षा असेल, सायबर सिक्युरिटी असेल, यामध्ये सुद्धा आपण इटलीसोबत फार महत्त्वपूर्ण करार त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि असं आपण उद्दिष्ट म्हणजे भारताचं आणि इटलीनं या करारामध्ये असं उद्दिष्ट ठेवलं आहे की 2029 पर्यंत 20 अब्ज युरोपेक्षा जास्त व्यापार हा या द्विपक्षीय देशांचा होईल, अशा प्रकारचं टार्गेट्स हे या करारामध्ये इथे ठेवलेलं आहे. मित्रांनो, 26 वर्षानंतर भारताच्या राष्ट्रप्रमुखांनी इटलीचा द्विपक्षीय दौरा केला आहे आणि त्या दौऱ्यामध्ये सकारात्मक खूप सगळ्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. भारत रशियाचे स्टार्टअपसुद्धा सोबत व्हावे आणि ते स्टार्टअप पुढे फार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन पुढे ते सोबतच त्याचा एक डेव्हलपमेंट व्हावी, अशा दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी करार आणि चर्चा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालची झारमुरी असो की इटलीची मेलोडी असो, ही जी डिप्लोमॅसी नरेंद्र मोदींनी केली आहे ते राष्ट्रहितासाठी केली आहे, त्याकडे त्याच दृष्टीनं पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून सुद्धा आपण या सर्व घटनांकडे सकारात्मक आणि डोळस पद्धतीनं पाहणं तेवढं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मला एवढंच सांगावं वाटते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.